तुम्ही लहान मुलांना घेऊन कारनं प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची। अनेक देशांमध्ये कारमध्ये लहान मुलांना ड्रायव्हरच्या बाजूला बसवण्यास मनाई आहे, पण भारतात अशी ठोस नियमावली नाही। हे सांगण्याचं कारण म्हणजे नवी मुंबईत सोमवारी रात्री झालेला अपघात। या अपघातात कारमधील एअरबॅगमुळे 6 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली। पाहूया। कारमधील ही एअरबॅग अपघातानंतर जीव वाचवणारी ठरते, पण एका चुकीमुळे ही एअरबॅग जीव घेणीही ठरू शकते। आणि याचाच प्रत्यय नवी मुंबईत घडलेल्या या दुर्दैवी घटनेतून आला। वासी सेक्टर 15 मध्ये राहणारे मावजे अरेटिया आपला 6 वर्षाचा मुलगा हर्ष आणि 2 पुतण्यांसह सोमवारी रात्री फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले होते। मुलगा हर्षला बाजूच्या सीटवरती बसवलं तर पुतणे मागच्या सीटवरती बसले होते। बाहेर गेल्यानंतर एका गाडीची जोरदार धडक अमेटे यांच्या गाडीला बसली। यावेळी त्यांच्या गाडीतल्या एअरबॅग्स उघडल्या गेल्या, मात्र याच एअरबॅगचा जोरदार फटका हर्षच्या मानेला बसला। या झटक्यामुळे 6 वर्षांच्या हर्षचा मृत्यू झाला। या घटनेनंतर लहान मुलांना कारमध्ये पुढे बसवण्याबाबतचा गंभीर मुद्दा समोर आलाय। अनेक देशांमध्ये कारमध्ये विशिष्ट वयापर्यंत मुलांना पुढे बसण्यास मनाई आहे आणि मागच्या सीटवर बेबी सीट किंवा चाइल्ड सीट बसवणं देखील बंधनकारक आहे। पण भारतात मात्र अशी कोणतीही ठोस नियमावली नाही आणि लोकांमध्ये देखील पुरेशी जनजागृतीही नहीं। मेरे हिसाब से गाड़ी में छोटे बच्चों को जिनकी हाइट कम है उनको पीछे की सीट पे बिठाओ, आगे की सीट पे मत बिठाओ, क्योंकि एयरबैग इसमें 2 थे, साइड एयरबैग था नहीं, इसकी वजह से ये तकलीफ़ हुआ है। मेरे मानने के हिसाब से, मैं एक्सीडेंट गाड़ियों का भी काम करता हूँ, तो मुझे ऐसा लगा कि इसका इम्पैक्ट गले पे आया होगा, इसकी वजह से तकलीफ़ हुआ है। अच्छा, तो बच्चों को आगे नहीं बिठाना चाहिए? मेरे हिसाब से तो नहीं बिठाओ, मेरे हिसाब से तो छोटे बच्चों को आगे मत बिठाओ, पीछे के सीट पे सीट बेल्ट लगा के बिठा दो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशामध्ये हल्ली लहान मुलांना मांडीवर बसवणे किंवा त्यांना पुढच्या सीटवरच बसवण्याचा अट्टहास करणे ह्या अतिशय घातक गोष्टी आहेत, ज्या कालच्या अपघातात दिसल्या दुर्दैवाने। लहान मुलांना तुम्ही मागे बसवलं पाहिजे बेबी सीट लावून। ह्याचं कारण असं आहे की जी एअरबॅग आहे ती आपण अनेकदा बघतो की अपघातांच्या वेळा उघडते, पण ती काय स्पीडने उघडते? ती 100 ते 150 किलोमीटर पर आवर, म्हणजे ताशी 100 ते 150 किलोमीटर या वेगाने ती एअरबॅग उघडते। आणि एक मिनिटभरासाठी आपण लहान मुलांचा मुद्दा जरी बाजूला ठेवला, मी जरी ड्राईव्ह करत असलो तरी मी असं बसलेलं हे चुकीचं आहे, कारण स्टेअरिंग व्हील आणि माझं शरीर ह्याच्यामध्ये किमान 12 ते 15 इंचांचं अंतर पाहिजे, कारण ती एअरबॅग जी उघडते त्याचा इम्पॅक्ट हा माझ्या शरीराला घेता आला पाहिजे। मी जर खूप जवळ असेल किंवा इथे लहान मुलाला बसवलं असेल, आता कसं होतं, लहान मुलाला बरेचदा आपल्याकडे तोंड करून आपण बसवतो किंवा तिकडे जरी बसवलं तरी त्या लहान मुलांचा मेंदू किंवा डोळे कान हे एकूणच आपल्यापेक्षा नाजूक असतात, लहान असतात, तेवढे ते विकसित झालेले नसतात। तो एअरबॅगचा जो फटका आहे तो लहान मुलांचं डोकं किंवा गळा, काल नवी मुंबईच्या केसमध्ये त्याच्या गळ्यावर बसले, तो त्याचे शरीर नाही घेऊ शकलं ते, कारण इतक्या जवळून वापरली जाण्याची ती गोष्टच नाही आहे। त्यामुळे यापुढे कारमधून लहान मुलांसोबत प्रवास करताना काळजी घ्या आणि ज्या लहानग्यांना तुम्ही स्वतःच्या जीवापेक्षाही जास्त जपता त्यांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशी कृत्य करू नका। नवी मुंबईहून विनायक पाटीलसह अमय चुंबळे आणि अक्षय घुगे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।